भगवंतांनी त्यांना 4 श्लोकांमध्ये पूर्ण भागवत सांगितलं. त्या भागवताला चतुश्लोकी भागवत असं म्हटलं जातं. आणि त्या चतुश्लोकी भागवताचाच विस्तार श्रीमद भागवत आहे. चतुश्लोकी भागवतामध्ये केवळ 4 सिद्धांत सांगितलेले आहेत. तेच 4 सिद्धांत जे आहेत त्यांची विभागणी करून वेगवेगळ्या कथांमध्ये गुंफून ते श्रीमद भागवत महापुराण निर्माण झालेलं 4 श्लोकांचे 84,000 श्लोक तयार करण्यात आले. आता का बरं असं केलं? कारण ब्रह्मदेवांसारखी बुद्धी, ब्रह्मदेवांसारखं मन, ब्रह्मदेवांसारखं चित्त पुढे माणसांचं राहणार. माणूस भोगी आहे, भोगाकडे त्याचं जास्तीत जास्त लक्ष असतं आणि भोग भोगत असताना माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, मन कलुषित होत जातं, चित्त नको नको त्या विषयांचं चिंतन करण्यात गढून जातं आणि मग मूळ तत्वाचं जे ज्ञान आहे ते लुप्त होत जातं. जसं आता झालं. माणसाला बाकी सगळं आवडतं पण तत्वज्ञान जर सांगायला लागलं, तुमच्या जवळ ठेवा, काय करायचं त्या तत्वज्ञानाचं? आम्हाला पैसा कसा मिळेल ते सांगा, आम्हाला ऐश्वर्य कसा मिळेल ते सांगा, आम्हाला हिंडणे फिरण्याची ठिकाणं कोणकोणती आहेत ती सांगा, खाण्यापिण्याचे पदार्थ कुठे चांगले मिळतात ते सांगा, आम्ही वेळ काढून काढून जाऊ तिकडे, पण तत्वज्ञान आम्हाला सांगा. हे ब्रह्मदेवांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी हे 4 श्लोकातलं जे तत्वज्ञान आहे ते पुढे जाऊन प्रदीर्घ असं तत्वज्ञान तयार झालं. भगवंतांनी चतुश्लोकी भागवतामध्ये ब्रह्माजींचं निमित्त करून समस्त जिज्ञासूंसाठी आपल्या अनंत विस्ताराचं, मायेच्या खेळाचं, सृष्टीच्या उत्पत्तीचं आणि जीव जगताच्या अंतिम ज्ञातव्याचं वर्णन केलेलं आहे. जे 4 श्लोक आले त्यातल्या पहिल्या एका श्लोकामध्ये आपल्या अनंत विस्ताराचं वर्णन आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये मायेच्या खेळाचं वर्णन आहे, तिसऱ्या श्लोकामध्ये सृष्टीची उत्पत्ती कशी निर्माण होते त्याचं वर्णन आहे आणि जीवाचं शेवटचं गंतव्य स्थान काय आहे हे 4थ्या श्लोकामध्ये सांगितलं. हे 4च सिद्धांत आहेत, 4च श्लोक आहेत.